हा? घाबरवलं. लिटरली हार्ट बीट स्किप झाली माझी. टू मच फन. चल बस आता, निघूयात आता. दे दे दे. बस. हा बोलावं लवकर. अहो सर, मी सगळे डिटेल्स सांगितलेत ना तुम्हाला. फक्त एक्झॅक्ट तारीख आणि वर्ष मला आठवत नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. वा, काय तीर मारलाय. ओ सावंत, यांचं म्हणजे काय माहितीये का, लग्न तर करायचंय पण नवरी मुलगीच नाहीये. अहो मुख्य गोष्टच नाही तुमच्याकडे, आणि आलायत घोड्यावर बसून शोधाशोध करायला. हो 30 वर्षापूर्वींचा रेकॉर्ड म्हणजे रद्दी असतो आमच्यासाठी साहेब, नाही मिळायचा. तेव्हा फुकट वेळ घालवू नका तुमचा आणि माझाही. चला निघा. सर प्लीज ऐका ना, तुमच्याकडे ते रेकॉर्ड रूम मध्ये जुन्या फाईल्स असतात ना सांभाळून ठेवलेल्या, तिकडे एकदा चेक करा ना प्लीज. हवं तर आम्ही मदत करतो चेक करायला. आम्ही मदत करायला तयार आहे. तुम्ही सिनेमा बघता का हो फार? नाही नाही, सिनेमा नाही, पण ते असतं ना रेकॉर्ड रूम मध्ये जुन्या फाईल्स. सरकारी कामाबद्दल तुम्हाला जास्ती कळतं. नाही नाही अहो, सर. मला मूर्ख समजलात का? नाही साहेब, बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या घराचा प्रश्न आहे, आम्ही अडचणीत आहोत म्हणून ही विनंती करतोय. तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू प्लीज. एवढी वर्ष काय झोपा काढताय? तहान लागल्यावर आलेत वीर खाण्याला. आणि एवढं महत्वाचं जर होतं ना, तर तुमची कागदपत्र तुम्ही जपून का नाही ठेवलीत? आमच्यावर कशाला ब्लेम करताय? तुमच्यासारख्या बेजबाबदार लोकांनी रस्त्यावरच यायला हवं. असं कसं बोलू शकता हो तुम्ही? तुम्ही सरकारी अधिकारी आहात ना, मग तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही. आम्हाला मदत करायची सोडून आमचा अपमान काय करताय तुम्ही? तो कागद हरवण्याच्या मागची कारण तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत का तुम्हाला? समीर तुम्ही थांबा जरा. काय ना, सामान्य माणसांचे प्रॉब्लेम्स कळत नाही त्या लोकांना. मान्य मला, आमची चूक आहे, आमच्याकडून चूक झाली. पण आमच्याकडून चूक झाल्यानंतर आम्हाला मदत करण्यासाठी सरकारने बसवले ना तुम्हाला तिथे. मग आम्हाला मदत करा ना. देव न खरं पण उद्या तुमच्यासोबत असं काही घडलं, तुमच्यासोबत कोणी असं बेपरवाईने वागलं ना, मग कळेल तुम्हाला. मी जे बेजबाबदारपणे वागतो, हो आता बघाच मग. आता ते कागद जरी मिळण्यासारखे असले ना, तरी तुम्हाला ते मी मिळवून देणार नाही. काय करायचं ते करा. आता तुम्ही रस्त्यावर आलेलेच बघायचंय मला. मग आता बघाच, तुमचं हे स्वप्न ना पूर्ण होऊ देणार नाही. किती वाईट परिस्थिती आली ना तरी माझं घर वाचवून दाखवेन मी, आणि त्याचा सगळ्यात पहिला पेढा तुमच्याच हातात आणून ठेवेल. धन्यवाद आम्हाला मदत न केल्याबद्दल. समीर चला.
काय मग समीरची आई, सामानाची बांधाबांध करायला घेतली की नाही तुम्ही? 4च दिवस राहिलेत आता. अगं असं काय बोलतेस तू? हे बघ मी तुला असं नको बोलू. तुमचं घर वाचवायला आले होते मी. चांगली साधी सरळ सोपी ऑफर ठेवली होती तुमच्या मुलापुढे, नाकारली त्याने. दिला असता घटस्फोट अर्पिताला, मग घर वाचलं नसतं का तुमचं? अगं त्या टवळीनं माझ्या पोरावर काय भूल घातली काय कळत नाही, ऐकतच नाहीये तो. पण आता समीरच ऐकत नाही म्हटल्यानंतर मी काय करणार ग? एक मिनिट समीरची आई, मला सांगा, समीर आणि अर्पिता कुठल्या कॉन्फिडन्सवर घर वाचवायच्या गोष्टी करतायत हो? नाही म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की एवढा कणा ताट ठेवलाय त्यांनी? मूर्ख आहेत का दोघं? 30 वर्षांपूर्वी तुझ्या बाबांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये तो पागडी पद्धतीने करार झाला होता ना, त्याची काहीतरी कॉपी शोधतायत. कुठल्या रजिस्टर तिकडे जाणार आहेत म्हणे. कागद मिळाला तर हा प्रॉब्लेम सुटेल असं त्यांना वाटतंय. हॅलो. ओ ओके ओके. आता मला तूच सांग, असं असं कागद मिळाल्यानंतर हा प्रॉब्लेम सुटणार आहे का? तुझे बाबा ऐकणार आहेत का? हो करेक्ट आहे. समीरजी, तुम्ही मात्र समीरला कन्व्हिन्स करा घटस्फोटासाठी, कारण तोच एकमेव मार्ग आहे घर वाचवण्याचा. काय स्टुपिड बाई आहे. भावनेच्या भरात महत्वाची इन्फॉर्मेशन देऊन टाकली तिने मला अशी सहज. सो व्हॉट नेक्स्ट? काय करायचं पुढे? आज जात आहेत ना रजिस्टरच्या ऑफिसला. मी बघतो काय करायचं. राजसी, इथलं काम झालंय. आता पुढचं काम तू करायचंस. इथून पुढचे 4 दिवस त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात भयंकर 4 दिवस व्हायला हवेत. एक काम कर, ऑल द बेस्ट. येस. दादा, ते बर्फाचा गोळा किसत बसू नका. अख्खी लादीच द्या. कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचं. तुम्ही उकसवू नका मला.